परिवर्तन एक लोकचळवळीच्या महामानव या भीमजयंती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा काल रविवार 27 एप्रिल रोजी उल्हासनगर येथील त्रिलोक्य विहारात पार पडला. साहित्यिक डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या खाली झालेल्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप ढोके, प्राध्यापक देवराव मनोहर, RPIचे राज्य सचिव राहुल हांडोरे, प्रसंगचे प्रमुख डॉक्टर गजपाल इंगोले आणि ज्येष्ठ साहित्यिक नारायण सोनकांबळे, त्याचबरोबर चळवळीचे संयोजक राजकुमार सुर्वे, चळवळीचे प्रदेशाध्यक्ष दीपक सोनवणे, चळवळीचे ठाणे जिल्हा संघटक युवराज भगत, चळवळीचे उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, त्याचबरोबर आनंद साबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पत्रकार बाबू वाडाव हे देखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महामानव या विशेषांकाचे प्रकाशन झाल्यानंतर या प्रकाशन सोहळ्यात प्रसंगचे अध्यक्ष डॉक्टर गजपाल इंगोले, साहित्यिक नारायण सोनकांबळे, रिपाईचे राज्य सचिव राहुल हांडोरे आणि प्रमुख अतिथी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप ढोके यांची भाषणे झाली. प्राध्यापक मनोहर यांनी सुद्धा यावेळी बोलताना बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मिलिंद रणवीर यांनी बाबासाहेब जीवनकार्याचा आढावा घेत असताना परिवर्तन चळवळीचे आणि त्या माध्यमातून मिळत असलेल्या विषयांगाचे कौतुक केले. सर्वच मान्यवरांनी यावेळी बोलताना परिवर्तन चळवळीचं कामाची प्रशंसा केली आणि एक विचार घेऊन, एक ध्यास घेऊन गेली 15 वर्षे चळवळ उभी आहे या सगळ्याचं त्यांनी कौतुक केलं. अध्यक्ष भाषण बोलताना रणवीर पुढे म्हणाले की सगळे सारखे होती का, सगळे जमीन सरकारचे आणि ह्या सरकारचे राहिल्यामुळे काय होणार की मग त्यांच्याकडे सगळे जमीन सगळे बंदोबस्त सगळे करायचे आणि सगळे लोक जबाबदारी सरकारची असल्यामुळे असे सगळ्या सरकारचं त्याच्यावरती हे करेल. ह्या प्रकारचा राज्यसंवाद केलेला आहे. त्यात ट्रॅक्टर गॅस त्या सगळं सरकारी पुरवायचे आणि सगळ्या लोकांना जे जमीन आहे सगळ्या सारख्यासाठी कुठलाही पासून न करता त्याचे वाटप करायचे आणि पण त्याच्यावरती त्यांनी सरकारी लागण द्यायची आणि पण त्याला फरक जे रिकाम आहे बनत शेतीचं ते त्यांनी सरकार द्यायचं काही हिस्सा द्यायचा, बाकी शेती सगळ्या लोकांनी वापरून घ्यायचं. त्या प्रकारचे स्टेट सोसायटी होतात ते आणि बहुतेक शेतकऱ्यांचे होतात. बाकीच्यामध्ये मग स्टेट आहे याच्यामध्ये मग ते मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्या इंडस्ट्री सरकारच्या असतात त्याच्यात बाकीचे सगळं परिस्थिती दिलेलं आहे. एवढं मी सांगू शकत नाही, साहेबांनी विषय काढा सांगायचं केलेलं आहे. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये त्यांची ते भविष्यवाणी होती, त्यांचे ही बाब होती ते एवढी जबरदस्त होती की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना लक्ष घातलेलं आहे आणि आतापर्यंत जेवढं त्यांनी लक्ष घातलं आहे तसंच होत आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला इतकी भयंकर शेतकऱ्याच्या पुढची होती, कुठलीही गोष्टी घातल्या स्टेट नाही बाबा इव्हन जर मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी कुटुंब नियोजन केलं सगळ्या सांगितलं. बाबासाहेब कुटुंब नियोजन सांगितलं होते की ते जे काय जे कुटुंब नियोजन साधन आहे त्या साधनाचा तुम्ही प्रचार करा आणि वाढवा हे करा आणि कुटुंब नियोजन करा. बाबासाहेबांनी बॉम्बेच्या याच्यामध्ये पास केला होता, आणला होता, परंतु गांधी म्हणत होते की मनावर निग्रह मनावरती जर आपल्या कठोर असेल तर आणि या साधनाची गरज नाही, हे चुकीचं होतं. आणि आज त्याचा परिणाम बहुतेक त्या 150 कोटीच्या जवळपास 150 कोटी जवळपासून लोकशाही दिली. हे बाबासाहेब लोक आधीच सोचलेले लोक बाबासाहेबांनी 1923ला खाऊच्या जोर आपला आपली दारीकरण 1923ला. पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांची सोशलिझममध्ये त्यांना रिझर्वेशन वगैरे ह्या गोष्टी असायला पाहिजे, सगळ्याला समाज मिळालं नाही. बाबासाहेब म्हणत होते की जेवढे नॅचरल सोर्सेस आहेत जल, पाणी, हे शेती, जमीन, पाणी ह्या प्रकारचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्या नॅचरल रिसोर्सेस आणि मॅनमेड जे आहे त्या ब्रिटिश सरकारने दिले त्या सगळ्याच लोकांना जे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं प्रमाण सगळ्या समान वाटून द्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले ते भारत देशातील शेतकऱ्यासाठी बाबासाहेबांनी
जेव्हा बाबासाहेब व्हायसाहेब याच्यामध्ये मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेब एका नाही दोन नाही मजूर खात्या व्यतिरिक्त 10 खात्याचे मंत्री होते. आता हे जर कसे खाते बघितले तर त्याने पहिले एक गोष्ट काय होते की ऊर्जा, विद्युत, कालवे, पाटबंधारे, धरणे, नंतर अल्कलीज डिपार्टमेंट, विमान, प्रायव्हेट, त्याच्यानंतर आपले सार्वजनिक बांधकाम, अशा प्रकारचे एकूण 10 डिपार्टमेंट त्याच्याकडे होते. त्या 10 डिपार्टमेंटचा म्हणजे कुणाला वाटेल नाही बाबासाहेब असे काम करतील. ब्रिटिशमध्ये लोक व्हायसरायचे प्राईम मिनिस्टर येऊन पुढं हात घालायचे यांनी काय केलं कामासाठी कसं काय सुधारणा करतील अशा प्रकारचे भौतिक सुधारणा या देशामध्ये काही नसताना भौतिक सुधारणा करून बाबासाहेब आणलेले आहे. त्याचं आतापर्यंत आपण त्याचे बळ काढतो. बाबासाहेब एकच सांगितलं होतं ह्या जगामध्ये बाहेर देशामध्ये या देशामध्ये आपण नदीजोड प्रकल्प जर आपला चालला कारण हिमालयामध्ये जे नदी येते त्या हिमालय नदीच्या जे जेवढ्या नद्या आहेत त्याला 12 महिने पाणी असते. पावसाळ्यात पाणी असते आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बर्फेतून पाणी असते. त्यामुळे 12 नदीला पूर असतात आणि ते पुराचं पाणी भारतामध्ये जर मोठमोठ्या कालवे करून कालव्याने जर उत्तर भारतात दक्षिण भारताला आणलं आणि सगळीच ते मोठमोठे कालवे गेलेले असते तर नदीजोड प्रकल्प आपल्यात आला असतात आणि त्यावेळेसच बाबासाहेब झाला असता आणि आपला कसं अन्नधान्याला शेतकऱ्याला असं दुखावं लागलं. हे बाबासाहेब विचार दर्शकोळी भविष्यकाळात फार पुढचे होत आपण विचारही करू शकतो बाबासाहेब एवढे काम करून मतदानाचा आता साहेबांनी मतदानाचा अधिकार त्यांनी सांगितले की ग्रामीण काय ठराविकपणे काय ग्रॅज्युएट पाहिजे त्याने म्हणून त्याचे टॅक्स भरला पाहिजे किंवा ठराविक अटी होत्या शिक्षणाच्या वगैरे वगैरे म्हणून बाबासाहेब सगळ्यांना समान सगळ्यांना अधिकार दिले आणि प्रत्येक वेळा बाबासाहेब सांगितले की ज्यावेळेस गांधीचे आणि त्याने बाबासाहेबांनी व्हायसाहेब मंत्रिमंडळावरती असताना गांधींनी भरपूर वेळ केला. गांधीच्या विरोधात माझं एक पुस्तक याही पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तक लिहिले आणि प्रत्येक पुस्तकात मला ते असं मी जोपर्यंत आहे याच्याकडून ज्या लोकपुस्तकावरती आम्ही आलो होतो माझ्या प्रत्येक भाषेमध्ये याच्यामध्ये सुविधामध्ये मला ते असतो मी देतो त्याच्यात मला वाटतं की द्यायला पाहिजे आपल्याकडे आहे थोडी थोडीफार दिली दिवाळी आपल्या उपयोग करायला पाहिजे आणि प्रचार व्हायला पाहिजे या दृष्टीने मी देत असतो. तर बाबासाहेब मला सांगायचं उद्देश एवढाच आहे की बाबासाहेब दृष्टी फार प्रयोग होती. प्रत्येक गोष्टीवरती बाबासाहेबांनी जे विचार केला आहे भविष्य नाही अशा प्रकारे बाबासाहेब दुसऱ्या लेखक घेऊन देईल तुम्हाला लेखक देईल दुसऱ्या मासिकामध्ये की भविष्यनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या बऱ्याच काही सांगता येईल कारण आता काय सांगायची वेळ झाली कारण आता वेळ झालेला आहे. मला आपण या ठिकाणी बोलवलं ते सुंदर पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं त्याच्यावर बरीचशी माहिती आहे आणि आपण सगळ्या त्या वेळ झाल्या आपण सगळ्याला त्रास होतो म्हणून मी आता माझी बोलू शकतो या ठिकाणी संपर्क आपण सगळे जण आला आणि विशेष म्हणजे सुरेश साहेबांचं तुम्ही सगळ्या कुटुंबांना तेवढं कुटुंबाचं कमीच आहे. एक तर त्यांचं एक मासिक हे करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे सामाजिक कार्यक्रम ज्याचे ज्याला पुरस्कार करतात हे पण म्हातारबाईचे जयंती उत्सव असो कोणाचे उत्सव असो अनाभाऊसाठी असो रविदासी असो सगळ्याच्या उत्सव करतात सगळ्याला समावेश होतात आणि कुठल्याही असे पात्र करत नाही आणि कुठल्या समाजात ते असं नाही करतं की या नेता असं नको तसं नको त्याच्या मनामध्ये असे विचार करण्याचा दृष्टिकोन आहे आणि खरोखर त्याचे जे आतापर्यंत कार्यक्रम आहे ते त्यांचा म्हणजे वाखाणजोगत आहे. त्याचे जे काही त्यांची तब्येत ठीक नसतात तरी सर्व काही धडपड करतात ती वाखाणजोगी. आता मी दिवसभर मी जे आंदोलनामध्ये म्हणजे सकाळी सुमारे लोक आधी करत होतो की या मला नका बोलवत मिळालं तुम्ही आपण या ठिकाणी आणि साहेब तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून ते संपल्यानंतर कोणत्यात गेला 6:30 कोणत्या संपल्यानंतर मी इकडे आलो त्यांचे धडपड पाहिल्यामुळे आम्हाला दावत वाटतं थोडं त्रास होईल सहन करून तरी आपण सगळे राहिले तसे झालं त्याच्या लोकांना वाचल्यानंतर त्याच्या किती लोक आपले परिणाम होतो. आता एकट्या लोकांना आपली इतके लोक काही सुंदर नाही परंतु सुंदर पास महामार्ग वाढलेलं आहे त्यामुळे तुमचं मी अभिनंदन करतो सर्व आपण आणि मला या देशाच्या आपण गौरव केला त्यामुळे सर्वात आपल्याला